Welcome, dear students, to Vidya Prabodhini's YouTube platform of learning and teaching. Today we are going to start with a new topic, and that is of sentence arrangement. बघा ह्या टायटल मध्येच त्याच्यामध्ये काय करायचं आहे किंवा हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. यू हॅव टू अरेंज समथिंग. आपल्याला काय करायचं आहे? अरेंज करायचं आहे. मग बऱ्यापैकी काय अरेंज करायचं आहे? तर सेंटेन्स अरेंज करायचं आहे. सो हे सेंटेन्स हे आपण ऑलरेडी ग्रामरमध्ये शिकलेलो आहोत किंवा लँग्वेज लर्न करत असताना व्हरायटी सेंटेन्सेस आपण लर्न केलेले आहेत, त्याच्यातले क्लॉजेस लर्न केलेले आहेत आणि असेच सेंटेन्सेस तुम्हाला देण्यात येतात आणि त्यांची अरेंजमेंट प्रॉपर ऑर्डर मध्ये लावा अशा पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला असतो. तर हा क्वेश्चन वर्बल ॲबिलिटी असू दे, बँक एक्झाम असू दे, SSC असू दे किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू दे, त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मोस्ट कॉमन क्वेश्चन जर दोन कुठले असतील तर तो आहे RC आणि त्याच्यानंतर जो आहे तो पॅराजंबल आहे. आता हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा? तर पहिल्यांदा या क्वेश्चनची आपण माहिती घेऊया आणि असेच काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. नेचर और पॅटर्न ऑफ अ पर्टिक्युलर क्वेश्चन. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा जेव्हा कुठल्या स्पर्धा परीक्षांना किंवा कुठल्या एक्झामला बसायचा विचार करता, अभ्यास करण्याचा विचार करत असता, तेव्हा डेफिनेटली तुमचं टार्गेट खूप मोठं आहे, पण त्या टार्गेटला लागणारी तुमची जी वाटचाल आहे ती सुद्धा तितकीच भक्कम असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर तुम्हाला बऱ्यापैकी जे क्वेश्चन्स एक्झाम ओरिएंटेड आहेत किंवा एक्झाम मध्ये कुठल्या पॅटर्नचे क्वेश्चन्स विचारले जातात याचा थोडा अंदाज घेणं गरजेचं आहे. हा क्वेश्चन कशा पद्धतीनं विचारला जातो एक्झाम मध्ये हे जर मला माहिती झालं तर तो सोडवायचा कसा याच्या स्ट्रॅटेजीज आपण काय करायला लागतो? शोधायला लागतो. तर बऱ्यापैकी हा जो क्वेश्चन आहे हा व्हरायटी टाईप मध्ये येतो. व्हरायटी टाईप मध्ये येतो म्हणजेच काय? तर खूपदा ह्याच्यामध्ये एक सिंगल सेंटेन्स तुम्हाला दिलं जातं, सिंगल सेंटेन्स दिलं जातं आणि त्या सेंटेन्सला त्यांनी बऱ्यापैकी 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं असतं आणि ते पार्ट A, B, C आणि D मध्ये दिलेले असतात आणि हे पार्ट्स तुम्हाला प्रॉपर अरेंजमेंट मध्ये लावायचे असतात. आता याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. जेव्हा आपण एखादा सेंटेन्स तयार करतो इंग्लिशमध्ये तर आपला पहिला असतो तो सब्जेक्ट, त्याच्यानंतर आपण लिहितो तो वर्ब आणि शेवटाला येतो तो ऑब्जेक्ट किंवा एखादा कॉम्प्लिमेंटरी वर्ड. तर बऱ्यापैकी तुम्हाला हेच जम्बल्ड ऑर्डर मध्ये दिलेलं असतं. म्हणजे काही वेळा तुमचा ऑब्जेक्ट पहिला असेल, मग दिला असेल तुम्हाला सब्जेक्ट आणि नंतर त्याच्या वर्ब दिला असेल किंवा वाईस वर्सा. जी काय अरेंजमेंट दिलेली आहे ती मात्र प्रॉपर ह्या अरेंजमेंट पर्यंत आणणं, दॅट इज सपोज टू बी सॉल्विंग सेंटेन्स अरेंजमेंट. मग असे किती प्रकार आहेत त्याच्यामध्ये? तर खूपदा सेंटेन्स अरेंजमेंट मध्ये सिंगल सेंटेन्सची अरेंजमेंट करायला दिली जाते. तुम्हाला सिंगल सेंटेन्सचे पार्ट्स दिले जातात आणि त्याची अरेंजमेंट करा. सेकंड मध्ये तुम्हाला जवळपास 4 तिथं 5 असे सेंटेन्सेस दिले जातात आणि ते तुम्हाला अरेंज करायचे असतात. आता इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे? इथं परत A, B, C, D अशा पद्धतीनं सेंटेन्सचं मार्किंग असणार आहे आणि इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असणार आहे? तर हे सेंटेन्सेस जे आहेत ते एका आयडियाचाच पार्ट असणार आहेत. एका फ्लो किंवा थॉटचा जो फ्लो असतो त्या थॉटचाच ते पार्ट असणार आहेत. म्हणजेच एक पॅसेज और वी कॅन से अ पॅरा त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला असणार आहे, जो 4 तिथं 5 लाईन्स मध्ये डिवाइड केलेला असणार आहे. अँड व्हॉट यू हॅव टू डू, यू हॅव टू जस्ट अरेंज देम इन अ प्रॉपर ऑर्डर. सो हा सुद्धा टाईप सोडवताना खूप विचार करावा लागतो असं काही नाहीये. काही स्ट्रॅटेजीज आहेत त्या जर तुम्ही जाणून घेतल्या तर वेल अँड गुड. नेक्स्ट तिसरा जो टाईप आहे त्याच्यामध्ये अगेन तुम्हाला जवळपास 6 सेंटेन्सेस दिलेले असतात. 6 सेंटेन्सेस दिलेले असतात आणि 6 सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला ओपनिंग सेंटेन्स ज्याला आपण S1 म्हणतो आणि क्लोजिंग सेंटेन्स ज्याला आपण S6 म्हणणार आहोत असे दोन्ही तुम्हाला दिलेले असणार. दॅट सपोज टू बी युअर फिक्स सेंटेन्स. बघा मी काय सांगते की तुम्हाला हा जो टाईप आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं असणार आहे? तुमचं पॅसेज सुरू करणारं पहिलं सेंटेन्स कुठलं आहे ते ऑलरेडी फिक्स दिलेलं असणार आहे आणि पॅसेज ज्या सेंटेन्स मध्ये एंड होणार आहे ते सेंटेन्स सुद्धा तुम्हाला दिलेलं असणार आहे आणि फक्त काय केलेलं असणार आहे? मिडलचे A, B, C, D किंवा आपण म्हणूया P, Q, R, S हे सेंटेन्सेस जे 4 आहेत ते तुम्हाला प्रॉपर अरेंजमेंट मध्ये लावायचे आहेत. आता या सगळ्यात महत्वाचा पार्ट काय आहे? तर ह्या प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला त्यांनी आन्सरचे 4 तिथं 5 ऑप्शन्स ठेवलेलेच असतात.
म्हणजे इथं प्रत्येक वेळी मला क्वेश्चन वाचून मग आन्सर शोधायचा आहे असं काही नाहीये त्याच्यामध्ये. इथं ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे खूपदा आन्सरचा ऑप्शन तुम्हाला क्वेश्चन कशा पद्धतीने अरेंज केला पाहिजे हे सुद्धा उत्तर देऊ शकतो. चौथा आणि महत्वाचा जो आहे तो बऱ्यापैकी आपण सेंटेन्स अरेंजमेंट ऐवजी पॅराजंबल असं म्हणून ओळखतो. आता पॅराजंबल मध्ये काय असतं तर जवळपास 7 किंवा 8 सेंटेन्सेस असतात. काही परीक्षांमध्ये अगोदर 7-8 सेंटेन्स दिले जात होते, आता बऱ्यापैकी 6 सेंटेन्स 6 तिथं 7 असा रेशो मेंटेन केला जातो. इथं सुद्धा सगळ्यात महत्वाचं की हा एका पॅसेजचा पार्ट आहे, हा एका पॅरेग्राफचा पार्ट आहे किंवा एका व्यक्तीनं जे काही बोललेलं आहे एखाद्या विषयावर त्याचे जे थॉट्स मांडलेले आहेत तोच पॅसेज उचललेला आहे आणि एक्झाम मध्ये प्लेस केलेला आहे. फक्त प्लेस करताना कसं केलंय की त्यानं पहिलं वाक्य कुठलं बोललेलं असेल ते कदाचित वाक्य माझं 6व्या नंबरवर टाकलं असेल, त्या व्यक्तीनं दुसरं जे वाक्य बोललेलं असेल ते कदाचित 4थ्या नंबरवर लिहिलेलं असेल आणि मग अशी ही जी जंबल ऑर्डर केलेली आहे ती आपण सिक्वेन्स मध्ये आणणं म्हणजे ऍक्च्युअल पॅराजंबल किंवा सेंटेन्स अरेंजमेंटचा क्वेश्चन सॉल्व्ह करणं. आता ह्याच्यामधले कुठले टाइप्स तर SSC ला मोस्ट ऑफ द टाइम हा टाइप विचारला जातो. त्याच्यानंतर बँकला हा आणि हा टाइप जास्ती वेळा विचारला गेलेला आहे. ओके, आणि सायमल्टेनियसली SSC ला सुद्धा विचारला गेलेला आहे. आणि हा जो चौथा टाइप आहे तो मोस्ट ऑफ द टाइम प्री एक्झामिनेशनला विचारला जातो. एकच क्वेश्चन ज्याच्यामध्ये विच इज द फर्स्ट सेंटेन्स, विच इज द लास्ट सेंटेन्स असे 5 क्वेश्चन्स तयार केले जातात आणि तुम्हाला विचारलं जातं. सो इथे सगळ्यात महत्वाचं काही आहे की तुम्हाला एकतर प्रॉपर अरेंजमेंट जमली पाहिजे आणि हा क्वेश्चन 5 मार्कासाठी आहे. सो 5 मार्क हे इझिली मिळवायचे असतील तर ह्या क्वेश्चनची फक्त प्रॅक्टिस करणं आणि त्याच्या काही प्रॉपर स्ट्रॅटेजीज लक्षात ठेवणं, थोडंफार ग्रामरचा अभ्यास करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकत्रितरित्या जर बघितल्या तर पॅराजंबल सारखा सोपा क्वेश्चन कुठलाच असू शकणार नाहीये. नाउ विल टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट थिंग. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सगळ्यात महत्वाची गोष्ट की एक्झामचा स्टडी करायचा, किती वर्ष करायचा आणि केवढा करायचा ह्याचं टेन्शन खूप असतं आपल्याला. तर याच्यामध्ये एक गोष्ट खरोखर प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे की आतापर्यंत कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. बघा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण तुम्हाला जो दिलेला जो पॅसेज आहे तो बऱ्यापैकी एडिटोरियल मधला घेतला जाऊ शकतो. म्हणजे पॅसेज तुम्हाला एडिटोरियल मधला आला तर त्याचे सेंटेन्सेस सुद्धा बऱ्यापैकी त्याच क्वालिटीचे, म्हणजे थोडे वाचताना किंवा समजून घेताना काही जणांना ते अवघड वाटतील, कारण एडिटोरियल वाचतानाच खूप जणांची तक्रार असते की ते समजत नाही. आता स्टोरी टेल मध्ये असे नॅरेटिव्ह पॅसेज किती देणार आहेत तुम्हाला आणि ते किती वर्षापर्यंत देत राहतील. आता तसे नॅरेटिव्ह पॅसेजेस मोस्ट ऑफ द टाइम येत नाहीत. मग इथे सगळ्यात महत्वाचं काही आहे की एखाद्या व्यक्ती बोलत असताना किंवा एखाद्या विषयावर लिखाण करत असताना तो कशा पद्धतीने लिहितो, कोणता स्ट्रक्चर त्याच्यामध्ये मॅटर करतो, तो जर स्ट्रक्चर तुम्ही लक्षात घेतला तर पॅराजंबल इझी जातं. ह्याचाच अर्थ काय आहे, फॉर एक्झाम्पल मला काय सांगायचंय बघा की जर समजा मला एखाद्या विषयावर बोलायला सांगितलं किंवा आता आपण टॉपिक घेतलाय पॅराजंबल, तर बऱ्यापैकी मी इंट्रोडक्टरी सेंटेन्स जे आहे किंवा ओपनिंग जे माझं सेंटेन्स आहे ते सेंटेन्स मी कुठलं ठेवलं तर पॅराजंबल आज आपण शिकणार आहोत हे सेंटेन्स किंवा सेंटेन्स अरेंजमेंट आज आपण शिकणार आहोत हे मी सांगितलं. त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी तो पॅटर्न कसा असतो ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. नेक्स्ट त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत याच्याबद्दल मी माहिती देईन आणि नेक्स्ट आपण त्याचे एक्झाम्पल्स सोडवायचा प्रयत्न करणार आहोत. सो ह्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की आपण नक्की कोणत्या वेनी, कोणत्या सिक्वेन्सनी किंवा हा थॉट कशा पद्धतीने फ्लो होणार आहे हे तुमच्या लक्षात येते. सो इथं सुद्धा सगळ्यात महत्वाचं की क्वेश्चन वाचत असताना त्याचा फ्लो काय आहे, तो जिथं कट होतोय तिथून आपल्याला शोध घ्यावा लागतो की नक्की तो फ्लो कुठल्या पार्ट मध्ये जाऊन ठेवलेला आहे अँड दॅट सपोज टू बी युअर आन्सर. सो सगळ्यात महत्वाचं काय आहे तर बऱ्यापैकी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर तुम्ही आता सॉल्व्ह करायला घेतले तर तुम्हाला क्वेश्चनची क्वालिटी सुद्धा कळते आणि मग ते इझी आहेत का, मॉडरेट आहेत का, खूप डिफिकल्ट आहेत याचा अंदाज यायला सुद्धा मदत होते आणि त्यामुळे हे क्वेश्चन्स करणं गरजेचं आहे. पुढचा जो आहे तो बेसिक अँड ऍडव्हान्स नॉलेज. हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा. बेसिक अँड ऍडव्हान्स नॉलेज
आता इथं जर समजा फॉर एक्झाम्पल मला काही गोष्टी महत्वाच्या वाटतात की खूपदा मुलांना ग्रामरचं नॉलेज कमी असतं आणि त्यांना त्यामुळे वाटत असतं की लँग्वेज मला बोलताच येत नाही किंवा लिहिता येत नाही. लँग्वेज बोलता येणं आणि लिहिता येणं हा कन्सेप्ट जो आहे तो फक्त एकट्या ग्रामरवर डिपेंडंट नाहीये. तो कन्सेप्ट वोकॅबवर सुद्धा तितकाच डिपेंड आहे आणि तुम्ही लँग्वेज किती प्रॅक्टिसमध्ये आणता तुमच्या ह्याच्यावर सुद्धा तितकाच डिपेंडंट आहे. त्यामुळे हा क्वेश्चन ग्रामर ज्यांचं चांगलं आहे त्यांना येणार आहे असं अजिबात नाहीये. ह्या क्वेश्चन मध्ये काय काय इन्व्हॉल्व असू शकतं तर बेसिक सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर आहे सगळ्यात महत्वाचं मला सेंटेन्सचं स्ट्रक्चर लक्षात आलं पाहिजे. सो सेंटेन्सचं स्ट्रक्चर बघणं म्हणजेच काय, जर समजा सेंटेन्स मध्ये नाऊन असेल तर पुढे मला बऱ्यापैकी वर्ब असणारा वर्ड दिसला पाहिजे. मग तो कुठला असतो, एकतर ऑक्झिलरी असतो किंवा मेन वर्ब असतो. जर नाऊन असेल तर त्याच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह किंवा आर्टिकल दिलेलं असतं. ओके, जर समजा नाऊनचा पार्ट कुठेतरी लिहून ठेवलेला आहे तर तिथे ऍडजेक्टिव्ह, आर्टिकल आणि नाऊन अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन असतं. ऑब्जेक्ट मध्ये कोण असणार आहे तर ऑब्जेक्ट मध्ये नाऊन असतो, प्रिपोजिशन, ऑफ, ऑन जे काय आहेत रिगार्डिंग प्रिपोजिशन्स असतात. सो हा जो स्ट्रक्चरचा सिक्वेन्स आहे तो जर तुम्ही डेली एडिटोरियल वाचत असताना लक्षात घेतला तर पॅराजंबलचा जवळपास 70% अभ्यास हा डेली एडिटोरियल मधून होत असतो. फक्त आपलं रीडिंग मॅटर करतं. तुम्ही ज्या पद्धतीनं तो टॉपिक वाचता, ज्या पद्धतीनं तो अंडरस्टँड करता, सेम मॅनर मध्ये तुम्हाला जंबल सेंटेन्स प्रॉपर अरेंजमेंट मध्ये आणायचे आहेत. दिस इज ओनली इम्पॉर्टंट थिंग दॅट आय वॉन्ट टू सजेस्ट यू. आता पुढचं काही आहे सॉल्विंग स्ट्रॅटेजीज. नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला कितीही पुस्तकं वाचली, कितीही व्हिडिओज बघितले, कितीही गाईडलाईन मिळाली तरी देखील जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या नोट्स किंवा स्वतःची एक आयडिओलॉजी क्रिएट करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येत. सो इथं सगळ्यात महत्वाचं काय आहे, whenever you watch something regarding these questions, whenever you solve something regarding these questions, always try to make a note of it. नेहमी त्याची नोट करणं खूप गरजेचं आहे की मी हा जो क्वेश्चन सोडवलेला आहे याच्यामध्ये मी अरेंजमेंट मध्ये ऍक्च्युली काय स्कॅन करू शकलो किंवा काय स्कीमिंग आहे, माझं अंडरस्टँडिंग काय आहे, कुठल्या वेजनी हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करू शकलो. ह्या जर गोष्टी तुम्ही लर्न करायला लागला प्रत्येक एक्झाम्पल मधून 101% हा क्वेश्चन कुठल्याही एक्झाम मध्ये येऊ दे तो तुम्ही आउट ऑफ सोडवणारच आहात. मग त्यामध्ये तुमची अॅक्युरसी तर वाढतेच वाढते, पण सगळ्यात महत्वाचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कॉम्पिटिशन ही टाइमशी सुद्धा आहे. सो कमी वेळामध्ये मला जर इझिली ॲक्युरेट आन्सर काढता आलं तर माझ्यासारखा फॉर्च्युनेट मीच असणार आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या ओन स्ट्रॅटेजीज खूप मॅटर करतात ज्या तुम्ही डे बाय डे प्रॅक्टिस करून मिळवू शकता. द नेक्स्ट वन इज नोट्स. ॲज आय सजेस्टेड की तुमच्या नोट्स खूप मॅटर करतात. एक्झामला जर मला फॉर एक्झाम्पल मॉर्निंग शिफ्टमध्ये, आफ्टरनून शिफ्टमध्ये किंवा अगदी 4 दिवसावर माझी एक्झाम आलेली आहे तर अशा वेळी मी खूप एक्झाम्पल सोडवेन असं काही न करता बेसिकली व्हॉट यू डू, यू जस्ट कीप रीडिंग युअर नोट्स. तुमच्या फक्त ज्या काही नोट्स काढलेत तुम्ही त्या वाचायचा प्रयत्न करा अँड दॅट्स ऑल. एवढं जरी केलं दॅट इज मोर दॅन इनफ. नाव तो क्वेश्चन आता आपल्याला काय करायचा आहे, पहिला अंडरस्टँड करायचा आहे. ओके, आपण आता डायरेक्ट काय करणार आहोत, क्वेश्चन सोडवणार आहोत. पण थोडी एक पूर्व तयारी म्हणूया की हा क्वेश्चन सोडवायचा असेल तर एक प्रायर नॉलेज माझ्याकडे काय असलं पाहिजे. तर इथे काय सांगितलंय बघा, ट्राय टू स्कीम अँड स्कॅन किंवा स्कॅन अँड स्कीम असे आपण खूपदा बोलत असतो बघा की मला ते व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे आणि ते समजून देणारे वर्ड्स कुठले आहेत हे सुद्धा शोधलं पाहिजे. सो इथं शोधायचं पण आहे आणि ऍट द सेम टाइम जे शोधलंय त्याच्यामधून अंडरस्टँड सुद्धा करायचं आहे. सो जेव्हा जेव्हा तुम्ही दिलेले सेंटेन्सेस बघणार तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला ह्या सेंटेन्स मधून त्या टॉपिक बद्दलच्या आयडियाज जनरेट केलेल्या आहेत आणि या आयडियाज आपल्याला बऱ्यापैकी अंडरस्टँड करायच्या आहेत. सो व्हॉट यू हॅव टू डू, ती आयडिया मिळण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तर तो पॅसेज किंवा त्या ज्या लाईन्स आहेत त्या पहिला रीड केल्या पाहिजेत आणि मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला पटकन समजून जाईल. Next, the opening or the starting sentence can be easily figured out as it usually depicts a time, name, general topic, concept, etc. सगळ्यात महत्वाचं बघा, जेव्हा मला एखादा पॅराजंबल किंवा सेंटेन्स अरेंजमेंट सोडवायला दिला जातो
तो क्वेश्चन, तेव्हा जसं मी सांगितलं तसं ऑलवेज आपली एक अरेंजमेंट फिक्स असते, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. सो कोणतंही सेंटेन्स नाउन किंवा नाउन फ्रेज शिवाय स्टार्ट होत नाही, जो आपला सब्जेक्ट असतो. तर युजली एकतर टाइम सांगणारा वर्ड, एखादं नेम, नेम इन द सेन्स प्रॉपर नेम, कॉमन नेम, जे काही आहेत ज्यांच्यामुळे आपल्याला टॉपिक कुठला आहे हे समजतं, हे नेम्स, किंवा जनरल टॉपिक जे असतात रिगार्डिंग एखाद्या कंपनीबद्दल किंवा एखादा इन्सिडेंट झालेला आहे किंवा एडिटोरियलमध्ये ज्या सगळ्या आपण न्यूज किंवा पॉलिसीज, न्यू स्कीम्स बद्दल वाचतो त्याच्याबद्दलचा टॉपिक असू दे किंवा कुठलाही कन्सेप्ट असू दे, त्या कन्सेप्ट बद्दल ज्या सेंटेन्स मध्ये साधं सरळ लिहिलेलं आहे, दॅट सपोज टू बी युअर ओपनिंग सेंटेन्स. सो आय कुड जस्ट शिफ्ट इट इन अ डिफरंट वे, की मला एक सांगायचं आहे की जे सगळ्यात सिंपल आणि लक्षात येणारं सेंटेन्स आहे, ज्याच्यामधून टॉपिक पटकन पिकअप करता येतो, दॅट सपोज टू बी युअर ओपनिंग सेंटेन्स, आणि तेच तुमचं टॉपिक सेंटेन्स, इंट्रोडक्टरी सेंटेन्स म्हणून ओळखलं जातं. आता हे जे टॉपिक सेंटेन्स आहे ते आपल्याला काय करायला पाहिजे, व्हिज्युअलाइज करायला पाहिजे, ते आपल्याला स्कीम करायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण नेहमी वाचत असताना स्कॅनिंग आणि स्कीमिंग ह्या गोष्टी करणं खूपच गरजेचं आहे. तर नेक्स्ट वन, सगळ्यात महत्वाची गोष्ट, की जे मी पहिल्यांदा क्वेश्चन मध्ये जो पार्ट दिलेला आहे तो वाचला, मग मी त्यातला दुसरा पार्ट वाचला, सी सेंटेन्स वाचलं किंवा सी पार्ट जो आहे तो वाचला, पण हे वाचून त्यात काय लिहिलंय हे ट्रान्सलेशन मेथडनी समजून न घेता कुठल्या वर्ड्सची लिंक तिथे एस्टॅब्लिश केलेली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे खूपदा असं होतं की मुलांना सवय असते, दे जस्ट स्टार्ट विथ ट्रान्सलेशन मेथड. म्हणजे मीडियम जर समजा माझं नेटिव्ह मराठी असेल किंवा हिंदी असेल, व्हॉट एव्हर द लँग्वेज इज, खूपदा जेव्हा आपण एखादी नॉन नेटिव्ह लँग्वेज शिकत असतो तेव्हा त्यातले क्वेश्चन सोडवताना आपण खूपदा ते आपल्या नेटिव्ह लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करतो आणि ट्रान्सलेशनने ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मग मला हे मराठीमध्ये समजलं म्हणजे मला आन्सर मिळालं, असं कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये फर्स्ट हँड तर अजिबातच होणार नाहीये. त्यामुळे काय होईल, एकतर अंडरस्टँड व्हायला उशीर लागेल, पण आन्सर मिळेपर्यंत तुमचा टाइम खूप गेलेला असणार आहे. त्यामुळे इथं ट्रान्सलेशन मेथड इतक्या लवकर वापरणं अजिबात योग्य नाहीये. एखादा क्वेश्चन खूपच ब्रेनस्टॉर्मिंग असेल, अशा वेळी ती लास्ट स्टेप म्हणून तुम्ही वापरू शकता, पण ती फर्स्ट स्टेप म्हणून कधीच वापरू नका. मग एस्टॅब्लिश लिंकचा अर्थ काय आहे, तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपण सेंटेन्समध्ये एखाद्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा ठिकाणाबद्दल माहिती सांगतो तेव्हा त्याचं नाव आपण वापरत असतो, दॅट इज वी कॉल नाउन. आता ह्या नामाच्या बद्दलच आपण अजून एक शब्द वापरतो, तो असतो प्रोनाउन. हे जेव्हा सेंटेन्स मध्ये असतील तेव्हा त्यांच्यानंतर डेफिनेटली मला वर्ब सांगणारा वर्ड दिसला पाहिजे. आता हा वर्ब सांगणारा वर्ड कसा असतो, एकतर तो ईडी मध्ये असतो, एकतर तो ईएन मध्ये एंड झालेला असतो किंवा एकतर तो आयएनजी मध्ये एंड झालेला असतो. म्हणजे V1 to V4 पर्यंत जे सगळे असतील त्यातला कुठलाही एक वर्ड त्यांनी इथं ठेवलेला असणार आहे विथ ऑक्झिलरी. मग ते टू बीचे असतील, टू डूचे असतील, टू हॅवचे असतील. सो हे जे स्ट्रक्चर आहे हे बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. मग नाउनच फक्त लिहिलं जात नाही, तर नाउनची एक्स्ट्रा माहिती सांगणारा ऍडजेक्टिव्ह लिहिला जातो किंवा आर्टिकल लिहिला जातो. प्रनाउन नंतर कायम वर्ब आलेलं असतं, प्रनाउन साठी आर्टिकल ऍडजेक्टिव्ह वापरला जात नाही. सो ह्या जेव्हा गोष्टींची लिंक तुम्हाला कळेल, अँड ऍट द सेम टाइम कंजंक्शन्स ही एक मेजर लिंक असते. कंजंक्शन्स ही एक मेजर लिंक असते ज्याच्यामध्ये जर समजा अँड हे कंजंक्शन वापरलेलं असेल तर एक लक्षात घ्या की सुरुवातीला जे सांगितलेलं आहे त्याच्यावरच आधारित सिमिलर आयडिया मला पुढच्या सेंटेन्स मध्ये शोधायचे. पण जर कंजंक्शन तुमचं बट असेल तर मात्र सुरुवातीच्या आयडियाच्या बरोबर अपोजिट, कॉन्ट्राडिक्ट करणारी अशी आयडिया मला त्या सेंटेन्सचा पार्ट म्हणून शोधली पाहिजे. नेक्स्ट, फक्त कंजंक्शनच नाही तर ऍडव्हर्बियल सुद्धा आपल्याला सांगत असतात की नक्की इथं सेंटेन्स कुठलं पहिलं कुठलं दुसरं येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, काही वेळा ऍट फर्स्ट, इनिशियली, लास्टली अशा पद्धतीचे जे वर्ड्स येतात, सेकंडली, थर्डली, हे सुद्धा तुम्हाला प्रॉपर सिक्वेन्स सांगत असतात. सो हे सिक्वेन्स सांगणारे वर्ड सुद्धा, ऍडव्हर्बियल सुद्धा तुम्हाला खूप मदत करतात. कुठलं वाक्य कुठल्या वाक्यानंतर येणार आहे किंवा त्याचं एक अरेंजमेंट करायला मदत करत असतात. अगेन जेव्हा वाक्यामध्ये प्रिपोजिशन येतो तेव्हा प्रिपोजिशनचं एक वैशिष्ट्य काय आहे बघा, प्रिपोजिशन कायम त्याच्यानंतर एकतर
नाउन एक्सपेक्ट करतो किंवा प्रोनाउन एक्सपेक्ट करतो, किंवा जर वर्ब एक्सपेक्ट करायचा असेल तर तो V4 मधला असला पाहिजे. सो दॅट सपोज टू बी द थिंग. जर अशा छोट्या छोट्या स्ट्रॅटेजीज तुमच्या लक्षात आल्या, सेंटेन्स कसं तयार करायचं असतं, डेफिनेटली पॅराजंबल हा सगळ्यात इझी पार्ट तुमच्यासाठी असेल. सो ही लिंक मला शोधणं खूप गरजेचं आहे आणि या लिंकलाच खूपदा मॅन्डेटरी पेअर शोधणं असं म्हटलं जातं. सो मॅन्डेटरी पेअर्स काय आहेत? अगोदरची लिंक नंतरच्या पार्ट बरोबर, अगोदरच्या पार्टची लिंक नंतरच्या पार्ट बरोबर जोडणारे जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स ही तुमची लिंक तयार करत असतात. आणि मग हे मला फक्त वाचूनच कळणार आहे का? तसं काहीच नाहीये. दिलेल्या ऑप्शन्स वरून सुद्धा तुम्हाला कळतो. ऑप्शन्स मध्ये एक जरी मला लिंक कळली, आय विल गो थ्रू द ऑप्शन्स ऍट फर्स्ट हँड. बघा मी काय सांगते, सेंटेन्स वाचता वाचताच, क्वेश्चन वाचता वाचताच मला एक मॅन्डेटरी पेअर कळली तर मी डायरेक्ट ऑप्शन मध्ये ती मॅन्डेटरी पेअर किती ऑप्शन्स मध्ये दिले हे बघणार आणि ते ऑप्शन्स माझ्या आन्सर साठी आहेत असं समजून घेणार. सो ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही बॅक टू बॅक करायला लागता, डेली प्रॅक्टिस मध्ये आणता, तेव्हा पॅराजंबल हा अजिबात डिफिकल्ट कन्सेप्ट राहत नाही. नेक्स्ट वन बघा, स्ट्रॅटेजीज आपल्याला वापरायच्या आहेत, काही स्ट्रॅटेजीज डिसाइड करायच्या आहेत. तर खूपदा आयडेंटिफाय द ओपनिंग सेंटेन्स. आता ओपनिंग सेंटेन्स कसं असणार आहे, तर एखाद्या सब्जेक्टची सुरुवात कशी केली जाते ह्याच्यासाठी एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की रेग्युलर जे एडिटोरियल वाचताय तुम्ही, त्या एडिटोरियलची सुरुवात कशी केलेली आहे हे जर तुम्ही वाचायला लागला तर तुम्हाला ओपनिंग सेंटेन्स म्हणजे काय हे इमिजिएट समजून येईल. सो डेली एडिटोरियल वाचून आपण कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करू शकतो. तर मग ती तयारी करायची असेल तर काय स्ट्रॅटेजी वापरायची, तर त्याची सुरुवात कशी आहे, मिडला कशा पद्धतीनं आणलेला आहे आणि तोच सब्जेक्ट कन्क्ल्यूड कसा केलेला आहे, हे जर सिरीज वाईज आपण लर्न केलं, ऑटोमॅटिक आपल्याला ओपनिंग सेंटेन्स समजायला लागतं. सो ओपनिंग सेंटेन्स हे नेहमी सिंपल सेंटेन्स असतं. मोस्ट प्रोबॅबली आपण म्हणतो वन क्लॉज असलेलं सेंटेन्स असतं, एक उपवाक्य असलेलं साधं सरळ सेंटेन्स ते असणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही जास्त लिंक असणार नाही आणि ते खूपदा प्रॉपर नाउन असलेलं सेंटेन्स असतं. प्रॉपर नाउन असलेलं सेंटेन्स असतं. आयडेंटिफाय द क्लोजिंग सेंटेन्स. जसं सुरुवातीचं वाक्य कुठलं तसं शेवटाकडे नेणारं वाक्य कुठलं हे सुद्धा कळलं पाहिजे. एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असताना आपण म्हणतो ऍट द बिगिनिंग, फर्स्टली, इनिशियली. तसंच जर समजा मला क्लोजिंग सेंटेन्स कडे यायचं असेल तर मी काय म्हणणार, ऍट द एंड, ओके, लास्टली, फायनली, टू द कन्क्ल्युजन, thus, therefore, hence. हे जे वर्ड्स आहेत, ट्रान्झिशन वर्ड्स किंवा कोहेसिव्ह डिव्हायसेस, हे वर्ड्स जर रुटीन मध्ये आपण वाचत असू, आपल्या बोलण्यामध्ये किंवा लिखाणामध्ये असतील तर डेफिनेटली ते काय लिंक तयार करतात, कुठल्या पुढच्या वर्डला एक्सपेक्ट करत असतात, ह्या गोष्टी तुमच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्षात येतील. सो असे वर्डिंग जेव्हा दिसणार आहेत तेव्हा ते तुमचं क्लोजिंग सेंटेन्स असणार आहे हे लक्षात ठेवा. नेक्स्ट वन, युसेज ऑफ प्रोनाउन्स अँड ॲक्रोनिम्स. आता प्रोनाउन कशासाठी येतो, तर नामाची जागा प्रोनाउन घेत असतो. जर वाक्यामध्ये नाउन दिले आणि त्याच्यासाठी सिंग्युलर काउंटेबल नाउन जर असेल, मस्क्युलाइन जेंडरचं असेल तर डेफिनेटली त्याच्यासाठी ही, हिज अशा पद्धतीचे किंवा हिम हे प्रोनाउन वापरले जातील. जर फेमिनाइन जेंडर असेल, सिंग्युलर काउंटेबल नाउन असेल तर बऱ्यापैकी शी, हर, हर्स अशा पद्धतीने वर्डिंग वापरण्यात येईल. सो प्रोनाउन कुठल्या नाउनसाठी कुठला प्रोनाउन वापरलेला आहे, जर समजा प्लुरल नाउन वापरला असेल तर त्याच्यासाठी दे, वी, अस, देअर, देम अशा पद्धतीचं वर्डिंग वापरलेलं असेल. सो प्रोनाउनची लिंक सुद्धा तिथं कळणं गरजेचं आहे. ॲक्रोनिम्स, खूपदा ॲक्रोनिम्स वापरले जातात तर सगळ्यात एक महत्वाचं लक्षात ठेवा की जिथं फुल फॉर्म दिलेला आहे, बघा फुल फॉर्म जिथं दिलेला आहे ते सेंटेन्स माझं सुरुवातीला आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचे जिथं जिथं शॉर्ट फॉर्म्स वापरलेले आहेत ते शॉर्ट फॉर्म वापरलेलं सेंटेन्स माझं नेक्स्टला आलं पाहिजे. अशी जर तुम्ही बऱ्यापैकी एक स्ट्रॅटेजी मेंटेन केली तर खूपदा अशा ॲक्रोनिम्स रिगार्डिंग, प्रोनाउन रिगार्डिंग स्ट्रॅटेजीज वरच आपले जास्तीत जास्त पॅराजंबल्स किंवा सेंटेन्स अरेंजमेंट डिपेंडंट असतात. सो ह्यातल्या काही गोष्टी जर आपण प्रामुख्याने लक्षात घेतल्या आणि प्रत्येक एक्झाम्पल सोडवत असताना ह्याच्यातून आउटपुट आपण घेत गेलो तर पॅराजंबलच्या स्वतःच्या स्ट्रॅटेजीज तुमच्या तयार होतील आणि कुठलंही पॅराजंबल तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट,
ट्रान्झिशनल वर्ड्स किंवा ट्रान्झिशनल वर्ड्स असं आपण म्हणूया. आता हे वर्ड्स काय असतात बघा, एखाद्या माहितीची पुढची माहिती देणं किंवा एखादी माहिती तिथंच कट करायची आणि इमिजिएट दुसरी एखादी माहिती त्याच्यामध्ये ऍड करायची, किंवा जे सांगतोय त्याच्या बरोबर विरुद्ध बोलायचं, किंवा जे सांगतोय ते एंड पर्यंत घेऊन जायचं आणि ते समाप्त करायचं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते करणारे काही ठराविक वर्ड्स असतात आणि ते वर्ड्स तुमच्या टॉपिकला काय करत असतात, पुढे नेत असतात. ओके, टॉपिकला एनहान्स करत असतात. तर असे काही ट्रान्झिशन वर्ड्स आपण एका चार्टमध्ये बघूया आणि त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल्सना सुरुवात करूया. तर हा ट्रान्झिशनल वर्ड्सचा चार्ट आहे. इथं कॉन्ट्रास्ट सांगण्यासाठी काही वर्ड्स लिहिलेले आहेत. आता कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, जर समजा अगोदर एक आयडिया दिलेली आहे की ही मुलगी स्मार्ट आहे पण पुढे जाऊन ती खूप डल आहे, असं जर सांगायचं झालं तर त्या ठिकाणी आपण स्मार्ट आणि डल हे बऱ्यापैकी एकमेकाला अपोज असणारे आहेत. आणि खूपदा आपण असं जर वापरायचं असेल, फॉर एक्झाम्पल की इथं जर मी अँड वापरलं तर स्मार्ट आणि डल हे अपोजिट असल्यामुळे मी सिमिलर काय सांगत नाहीये, मी अपोज मध्ये काहीतरी सांगत आहे. तर थोडी स्मार्ट आहे पण जास्ती डल आहे. सो अशा ठिकाणी आपण एकतर बट सारखे वर्ड्स वापरू शकतो किंवा कंपॅरेटिव्हली जे ऍडजेक्टिव्ह आहेत ते आपण इथं वापरू शकतो, पण आपण इथं अँड वापरू शकत नाही. सो दो, ऑल्दो, हावेवर, येट, स्टील किंवा नॉट विथस्टँडिंग, नेव्हरदलेस असे कॉन्ट्रास्ट सांगणारे व्हरायटी वर्ड्स असतात. ते वर्ड जर तुम्हाला सेंटेन्सच्या एका पार्टमध्ये दिसले तर ते कुठल्या तरी अर्लियर पार्टचा एक भाग असणार आहे, त्यांच्यामध्ये ती मॅन्डेटरी पेअर लिंक होऊ शकते. नेक्स्ट आहे प्लेस सांगणारे सुद्धा खूपशे वर्ड्स असतात बघा, जे आपल्याला खूप माहिती करून देतात की व्हॉट सपोज टू बी द थिंग वी आर गोइंग टू डू. सो इथं प्लेस सांगणारे वर्ड्स काही वेळा प्रोनाउन असू शकतात आणि काही वेळा ते ऍडव्हर्बियल सुद्धा असू शकतात आणि ते वर्ड्स तुम्हाला सांगू शकतात की तुमचं सेंटेन्स कधी कुठल्या सेंटेन्स बरोबर मॅच होणार आहे. टाइम रिगार्डिंग खूप सिक्वेन्स दिला असतो बघा, इव्हन कॉज इफेक्ट सिक्वेन्स जसं सांगितलं तसंच टाइम रिगार्डिंग सिक्वेन्स सांगितलेला असतो बघा. तर याच्यामध्ये खूपदा पास्ट मध्ये एक इव्हेंट झालेला असतो, त्याच्यानंतर त्याचे काही इफेक्ट्स प्रेझेंटवर आपल्या दिसतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून आपलं फ्युचर काय असेल हे सांगितलं जातं. सो इथं पास्ट मधला जो सेंटेन्स दिलाय तो अर्लियर घेतला जाऊ शकतो, त्याच्यानंतर प्रेझेंटला काय सिच्युएशन आहे हा त्याच्यानंतर घेतला जाऊ शकतो आणि फ्युचरची काय प्रेडिक्शन्स आहेत ते सगळ्यात शेवटाला घेतलं जाऊ शकेल. सो टाइम रिगार्डिंग तुम्हाला जे काही वर्ड्स येत आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगतात की कुठलं सेंटेन्स कुठल्या नंबरचं असू शकतं. अँड द नेक्स्ट वन ऍडिशन म्हणजे सिमिलर आयडिया ऍड करत राहायच्या. सो इथं बऱ्यापैकी हे जे सगळे वर्ड्स दिलेले आहेत ते सगळे ऍड करत जाणारे, ऑल्सो, ऍड, ऑल इन ऑल, मोरेवर, इन ऍडिशन टू, हे सगळे वर्डिंग जे आहेत ते ऍडिशन सांगणारे. अँड द नेक्स्ट वन कंपॅरिझन, काही वेळा कंपॅरिझन केलं जातं, काही वेळा सिमिलॅरिटी दाखवली जाते. सो हे जेव्हा वर्डिंग्स त्या ठिकाणी किंवा रिझल्ट ओरिएंटेड वर्ड्स, हे सगळे वर्ड्स आपल्याला बऱ्यापैकी कुठल्या सेंटेन्स नंतर पुढचा पार्ट कुठला असू शकतो ह्याची माहिती देण्यासाठी किंवा मी म्हणेन हिंट्स प्रोव्हाइड करणारे जर वर्ड्स कुठले असतील तर ते ट्रान्झिशन वर्ड्स असतात. सो त्यांचे सेंटेन्सेस तुम्ही जर वाचले तर डेफिनेटली ते वर्ड्स तुम्हाला इझिली येऊ शकतात. आपण काही एक्झाम्पल्स बघूया रिगार्डिंग. तर पहिलं एक्झाम्पल, आता पहिल्या एक्झाम्पल मध्ये दिलंय बघा, प्रोग्रेस इन टॅकलिंग क्लायमेट चेंज showed that countries are far from making collective the Bonn Climate Change Conference. आता ह्या सेंटेन्स मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सेंटेन्सला ABCD ह्या 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. एकच सेंटेन्स 4 पार्ट मध्ये डिवाइड झालंय आणि आपल्याला स्ट्रॅटेजी काय माहिती आहे, सेंटेन्सची स्ट्रॅटेजी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असली पाहिजे. आता माझा सब्जेक्ट जास्तीत जास्त कुठला असू शकतो, एकतर नाऊन, आणि तो पण कुठला नाऊन असणार, एकतर कॉमन नाऊन असेल किंवा प्रॉपर नाऊन असेल. सो आता इथं कॉमन नाऊन असलेली स्टार्ट कुठे आहे का बघा, कॉमन नाऊन ज्याच्यामध्ये आहे तशी स्टार्ट कुठे आहे का, दिसत नाही. पण प्रॉपर नाऊन दॅट इज बॉर्न क्लायमेट चेंज कॉन्फरन्स. ओके, सो प्रॉपर नाऊन हा आहे. सो डी न सुरू होणारा जर कुठला ऑप्शन असेल तर तो माझा आन्सरचा ऑप्शन असू शकतो आणि इथं हा ऑप्शन तुमचा आन्सरचा ऑप्शन आहे. आता इथे एवढ्यावरच थांबायचं नाही, तुम्हाला इमिजिएट आन्सर मिळालं तर फक्त इथं थांबून उपयोग नाहीये. तर बऱ्यापैकी एक्झाम मध्ये काय होतं की असे 2 ऑप्शन्स येण्याची शक्यता असते, डी चे 2 ऑप्शन्स.
मग अशा वेळी कळत नाही आपण कुठला ऑप्शन चूज करायचा. तर अगेन SVO अरेंजमेंट प्रमाणे दिलेल्या दोन्ही ऑप्शनचे जे पुढचे अल्फाबेट आहेत त्याच्यानुसार वाचत जा. जो करेक्ट असेल तो तुमचा आन्सर असणार आहे. नाउ टर्न टुवर्ड्स द सेकंड वन. The splinter group has claimed it has the blessings of everyone in the party founder, party implying a tacit understanding with. आता बघा हा जो डी पार्ट आहे तो विथ मध्ये एंड झालेला आहे, हा ए पार्ट जो आहे तो हॅज मध्ये एंड झालेला आहे. म्हणजे माझा कुठलाही सेंटेन्स, कुठलाही अरेंजमेंटचा सेंटेन्स एकतर डी मध्ये किंवा हॅज मध्ये एंड होणार नाही. म्हणजेच काय, ए मध्ये आणि ह्या ए मध्ये ऍटलिस्ट ए दिलेला आहे त्याच्यामध्ये एंड होणार नाही. सो माझा आन्सर एकतर बी असलं पाहिजे किंवा डी असलं पाहिजे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकता. की खूप जणांना स्टार्टिंग समजत नाही तर मी म्हणेन सेंटेन्सचा एंड काय आहे हे बघून सुद्धा तुम्ही सांगू शकता. आता इथं हॅज वापरलेला आहे. आता हॅजचं वैशिष्ट्य काय बघा, हे ऑक्झिलरी वर्ब असेल तर त्याच्यानंतर ते V3 घेतच घेतं. तर आता इथं कुठलं V3 आहे का बघा, कुठल्या पार्टची सुरुवात V3 न झालेली आहे का, तर इथं द ब्लेसिंग्स म्हटलंय, इथं द पार्टी म्हटलेलं आहे आणि इथं पार्टी एम्प्लॉईंग म्हटलेलं आहे. सो इथं V3 नाही. मग हे जर समजा ऑक्झिलरी नसेल तर मग हेच तुमचं काय असणार आहे, मेन वर्ब असणार आहे आणि याच्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टचा पार्ट शोधायचा आहे. आता इथं मला कुठे प्रॉपर नाउन दिसतं का, दिसत नाहीये. मला दिसतंय द स्प्लिंटर ग्रुप. एक ग्रुप आहे जो स्प्लिंटर ग्रुप आहे. मग आपण हे स्प्लिंटरला प्रॉपर म्हणून जरी घेतलं तरी चालेल. सो जर हेच सुरुवातीचं वाक्य असेल तर डेफिनेटली व्हॉट सपोज टू बी द स्टार्ट, तुमची स्टार्ट काय असणार आहे, ए पासून असू शकते. सो ABDC असं जर मी वाचायला घेतलं तर डेफिनेटली दॅट कुड बी द बेस्ट सेंटेन्स. मग हीच त्याची अरेंजमेंट असू शकते. सो इथं सगळ्यात महत्वाचं बघा, तुमची अॅक्युरेसी तर मेंटेन करणं गरजेचंच आहे, पण अॅक्युरेसी बरोबर वेळ वाचवणं खूप महत्वाचं आहे. की सगळंच वाचायचं आणि कन्फ्युज होऊन सगळेच ऑप्शन्स परत परत बघत राहायचं, ह्याला अर्थ नाहीये. इथे सगळ्यात महत्वाचं एकतर वेळेत उत्तर मिळणं, वेळेच्या अगोदर मिळणं आणि करेक्ट मिळणं, हीच तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. पुढचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया. ओके, इथं जे दिलेली आहे ती मॅन्डेटरी पेअर असलेले एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. इट कॅन बी नाउन, प्रोनाउन अँड ऍडजेक्टिव्ह पेअर. पेअर कुठली असू शकते, नाउन प्रोनाउनशी असू शकते किंवा ऍडजेक्टिव्ह आणि नाउन अशी असू शकते. मिस्टर रमन्स पर्सनॅलिटी सेट्स हिम अपार्ट फ्रॉम द रेस्ट. आता इथं आपण हे सगळे सेंटेन्सेस पहिला वाचून घेऊया. त्यांना इतरांपासून वेगळं करते त्यांची पर्सनॅलिटी. ओके, नथिंग इज टू स्मॉल फॉर हिज अटेन्शन. कुठलीही गोष्ट त्यांच्या नजरेतून सुटत नाही किंवा ते कुठल्याही गोष्टीला निग्लिजिबल मानत नाही. ही हॅज अ फॅनॅटिकल डिवोशन टू डिटेल्स. त्यांना डिटेल्स घ्यायला खूप आवडतात. दिस इज व्हॉट मेक्स हिम अ डिफरंट गाय. आणि ह्याच्यामुळेच ते वेगळे समजले जातात. आता हा जो पार्ट आहे हा बऱ्यापैकी एंडला येणारा पार्ट असा आपण समजला तर डी चे 2 एंड दिलेले आहेत. सो तुमचं आन्सर एकतर ए आणि बी मध्ये असू शकतं. जर तुम्ही वाचून बघितलं तर डेफिनेटली सुरुवात ए पासून होणं गरजेचं आहे, कारण आपण माहिती कुणाची घेतोय, एका व्यक्तीची घेतोय. प्रॉपर नाउन सुरुवात होणं गरजेचं होतं. सो रमन सपोज टू बी द फर्स्ट सेंटेन्स, पण ह्याला लिंक होणारं सेंटेन्स कुठलं असलं पाहिजे, ही हॅज अ फॅनॅटिकल डिवोशन टू डिटेल्स, नथिंग इज टू स्मॉल फॉर हिज अटेन्शन. आता इथं पर्सनॅलिटी इतरांपासून वेगळी आहे तर डेफिनेटली पर्सनॅलिटी वेगळं होण्याचं कारण त्यांनी ज्या पद्धतीनं वर्क करतात ते त्याचं रिझन असलं पाहिजे. सो डेफिनेटली तुमचं ऑप्शन जर कुठलं असेल तर तो ऑप्शन असणार आहे पहिलं ऑप्शन ACBD. आता इथं बघा सगळ्यात महत्वाचं, काही वेळा काय केलं जातं, काही पार्ट फिक्स दिले जातात तर काही वेळा पार्ट फिक्स दिलेच जात नाहीत. आता हे जे सेंटेन्स आहे एक सेंटेन्स आहे आणि याची आता आपल्याला अरेंजमेंट लावायची आहे. तर इथं बघूया आपण, न्यू बिल्डिंग ऑफ पार्लमेंट वॉज. परत एक लक्षात आलं, इथं वॉज लिहिलेलं आहे. वॉज नंतर एकतर V4 असेल, ओके, किंवा वॉज स्वतःच मेन वर्ब असेल. आता V4 असणारा किंवा वॉज नंतर जर पॅसिव्ह व्हॉइस असेल तर तो V3 मध्ये एंड होतो. सो V4 नंतर V4 आपल्याला गरजेचं आहे, तर इथं कुठे V4 आहे का हे शोधणं गरजेचं आहे. ओके फाईन. द इनॉग्रेशन ऑफ द म्हटलेलं आहे म्हणजे त्याच्यानंतर नाउन एक्सपेक्टेड आहे. इथे कुठल्या वर्डिंगची सुरुवात किंवा कुठल्या पार्टची सुरुवात द नंतर नाउननी झालेली आहे, तो पार्ट तुमचा आन्सरचा असण्याची गरज आहे. सो डेफिनेटली अशा ठिकाणी मात्र तुम्हाला जेव्हा कन्फ्युजन होत असेल किंवा तुम्हाला आन्सर सापडत नसेल किंवा
जर ह्या मॅन्डेटरी पेअर करता आल्या नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही दिलेल्या ऑप्शननुसार ह्या ठिकाणी पोहोचणं. आता इथं काय कन्क्ल्युजन काढायचंय बघा आपल्याला. सुरुवात कशापासून दिली तर चारही सुद्धा सुरुवातीचे ऑप्शन्स वेगळे आहेत. मग प्रत्येक वेळी मी प्रत्येक वेगवेगळ्या ऑप्शन पासून वाचायला सुरुवात करणार आहे का? नॉट एट ऑल. त्याच्यातून माझा वेळ जाणार. मी एंड बघणार. एंड मध्ये काय केले त्यांनी ADCD हे वर्डिंग घेतलेलं आहे. सो डेफिनेटली याच्यामध्ये D कॉमन आहे. सो जर माझी सुरुवात माझ्या शेवटचा जर D ऑप्शन आला असेल आन्सर तर दॅट कुड बी माय ऑप्शन. तो ऑप्शन माझा आहे का? तर ह्या C पासून किंवा ह्या ऑप्शन पासून जर आपण वाचायला सुरुवात केली. आता C ऑप्शन काय आहे बघा इथे. मेक इट्स फंक्शनिंग मोर मिनिंगफुल. आता ही सुरुवात असणार आहे का? इट्स फंक्शनिंग म्हणजे कुणाचं फंक्शनिंग माहिती आहे का आपल्याला? याच्यात काहीच माहिती नाही. हा इट्स कुणासाठी तरी आलेला आहे. सो जेव्हा असे प्रोनाउन सेंटेन्स मध्ये दिलेले असतात देअर इट्स वगैरे तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ह्याचा सब्जेक्ट कोणतरी वेगळा आहे. म्हणजे सी न सेंटेन्स माझं स्टार्ट होणार नाही. हा सेंटेन्स माझा सुरुवातीचा नसेल. बी सेंटेन्स काय सांगतं बघा. द इनॉग्रेशन ऑफ द कशाचं तरी इनॉग्रेशन म्हणून सांगितलेलं आहे. इनॉग्रेशन ऑफ द न्यू बिल्डिंग. सो मग अशी आपण म्हणत होतो बघा की द नंतर नाउन दिसला पाहिजे आणि द नंतर नाउन दिसतोय तो न्यू बिल्डिंगचा. सो जर सुरुवात बी न होणार असेल तर त्याच्यानंतर मला ए दिसला पाहिजे. असा BA पेअर कुठे आहे? येस, सी सपोज टू बी माय आन्सर. सो जेव्हा कन्फ्युजन होईल, जेव्हा सगळ्या स्ट्रॅटेजी वापरत असताना तुम्हाला जंबल झाल्यासारखं होईल तेव्हा टेक अ ब्रेथ. Try to find out or juggle with the options. Read the sentence properly आणि ह्याच्यातून जे आउटपुट निघणार आहे that's supposed to be important to solve such kind of questions. आता आपण हे सेशन इथेच एंड अप करूया. ह्याचा जो रिमेनिंग पार्ट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. थँक्यू.